हॅलो, हाय, नमस्ते. कसे आहात तुम्ही? गुरुवार मार्गशीर्ष गुरुवारची पूजा अमेरिकेमध्ये कशी साजरी केली ते सांगते. सकाळी आधी मुलांचा टिफिन बनवून दिलेला होता. मुलं शाळेत गेलेली आहे. मग मी निवांत पूजेसाठी बसलेले आहे. मी एक दिवस आधीच तयारी सुरू केलेली होती. जसं पूजेला लागणारे साहित्य, आरतीची प्लेट, दिवा वगैरे घासून पुसून स्वच्छ ठेवलेला होता. दिव्यामध्ये वात टाकली, तेल टाकून एक दिवस आधीच दिवा तसा ठेवलेला होता. तूप टाकून छोट्या निरांजनमध्ये फुलवात टाकून ठेवलेली. त्याच्याने जास्त वेळ दिवा जळतो. मी 16 दाग महालक्ष्मी अष्टकम म्हणून घेतलेला आहे. 16 दाग लक्ष्मी गायत्री मंत्र म्हटलेला आहे. व्यंकटेश स्तोत्र म्हणून घेतलेला आहे. 5 आरत्या केलेल्या आहे. गणपतीची, शंकरजीची, विष्णूजीची, लक्ष्मीची, आणखी भवानी दुर्गादेवीची. भाजी बनवून रेडी झालेली आहे. खीर झालेली आहे माझी. मी अशी पुऱ्या बनवून घेतलेल्या आहे. आता मी तळणार आहे ते. पुरी तळून घेत आहे मी आता. भाजी झालेली आहे. खीर बनवलेली आहे. तांदूळ पण भिजत ठेवलेले आहे. भात बनवून घेणार आहे नंतर मी. पुरी झाल्यानंतर याच्यामध्ये भजे आणखी पापड पण तळणार आहेत. आधी पुऱ्या बनवून घेतलेल्या आहे मी. मग तळायला आपल्याला सोयीचं होतं, त्या कारणाने. पुरीचं पीठ मळताना त्याच्यामध्ये थोडीशी साखर आणखी मीठ घालायचं. त्याच्याने पुरी छान क्रिस्पी पण वाटते. थोडीशी टेस्ट पण छान येते त्याची. असं पाणी तेल नितळून घ्यायचं पुरीतनं, म्हणजे ऑइली होत नाही पुरी. माझ्या मुलीला कडक पुरी आवडते, मुलाला मऊ आवडते, नरम आवडते. हे बघा, असं नितळून घ्यायचं तेल. हे बघा, पुरी ऑइली होणार नाही. भजे बनवती आहे. कांदे आधी स्वच्छ मी पाण्याने धुतलेले आहे. मग त्याच्यामध्ये ओवा, तीळ, थोडंसं हळद, मीठ, चवीपुरतं तिखट टाकून भिजवून ठेवलेलं होतं 15-20 मिनिट. मग आता भजे बनवून घेते आहे त्याचे. भिजवल्याने छान मिक्स होतं, ते एकजीव होतं कांदे आणि बेसन पीठ. त्या कारणाने भिजवून ठेवायचं आहे आपल्याला अर्धा तास तरी. भजी झाली आहे माझी आता. पुरी पण झालेली आहे, भात पण झालेला आहे, चण्याची भाजी पण रेडी आहे. रात्री पण मी 16दा महालक्ष्मी अष्टकम म्हटलेला आहे. लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणून घेतलेला आहे. 16दा विष्णू गायत्री मंत्र म्हटलेला आहे. व्यंकटेश स्तोत्र म्हटलेलं आहे. 5 आरत्या केलेल्या आहे. माझी पूजा आवडलेली असेल तर प्लीज लाईक अँड सबस्क्राईब माय चॅनल फॉर मोर व्हिडिओज. थँक यू सो मच.